60 किलोमीटर अंतरावरून दंडवत घालत गाव व्हावे व्यसनमुक्त यासाठी राजरीश्वर चरणी फेडला नवस। ज्ञानेश्वर माऊली शेलुतकर यांची गावासाठी तळमळ। मुख्य संपादक साहेबराव पवार। 60 किलोमीटरचे अंतर पार करत प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली शेलुतकर यांनी गाव व्यसनमुक्त होण्यासाठी राजरीश्वर चरणी नवस केला होता। जर माझं गाव व्यसनमुक्त झालं तर मी माझ्या गावापासून राजूरपर्यंत दंडवत घालीत येईल आणि तो संकल्प पूर्ण झाला। म्हणून त्यांनी आज 60 किलोमीटरचे अंतर पार करत दंडवत घालत नवस फेडला आहे। तसेच शेलूद येथे व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनाधीन तरुणांना व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्र चालवले जाते। या ठिकाणी असे अनेक तरुण व्यसनमुक्त झाले आहे। यावेळी हरिभक्तपरायण विष्णू महाराज सास्ते, हरिभक्तपरायण एकनाथ महाराज राजूरकर, कैलास धमाळे, रामेश्वर गव्हाणे, डॉक्टर काकडे जाधव साहेब, पत्रकार गोकुळ सपकाळ, शेनपळ मामा पोलीस पाटील, गणेश सपकाळ, विजय खडके, राम सपकाळ, संजय सपकाळ आदी या यात्रेमध्ये सहभागी झाले होते। आदरणीय शास्त्री महाराज, मला हे सांगा, राजूरच्या गणराय चतुर्थी गेल्या 9 महिन्यापासून बंद होती, परंतु आज उघडल्यामुळं संतांच्या मनामध्ये आनंद कसा होतो, कसा वाहतो? रामकृष्ण हरी। आजच्या आनंदाला पारावर नाही। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरांच्या भाषेमध्ये सांगायचं तर नाही आनंदाशी जोडा। कारण काय झालं, सर्वच भाविक भक्तांना राजूरेश्वराचे दर्शनाची एकदम तीव्र आतुर इच्छा लागली होती आणि ती आज सर्वांची पूर्ण झाली। ज्याप्रमाणे एखादं लहान बाळ हरवलं आणि हरवल्यानंतर ते एकदम आईला सापडलं आणि त्या बाळाला आई सापडली, तो जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे। तसं भक्ताला आज प्रत्यक्ष राजूरेश्वराचं दर्शन झालं, त्या आनंदाला दुसरी जोडच नाही। म्हणजे आज अवर्णनीय आनंद झालेला आहे सर्वांना। रामकृष्ण हरी। माऊली, आजच्या आनंदाच्या भरामध्ये आपण आपल्या गावी म्हणजे सेलूदूतून तुम्ही लोटांगण घालत आलात, काय सांगायला बद्दल? खरं तर माझी जी दंडवत यात्रेचा संकल्प होता की आम्ही एक वसा घेऊन फिरून उठलेलो आहे की प्रत्येक व्यक्ती हा व्यसनमुक्त जगला पाहिजे। आणि जेव्हा आम्ही व्यसनमुक्तीचं कार्य त्या ठिकाणी सुरू केलं आणि जवळजवळ अनेक लोक तिथे व्यसनमुक्त होण्यासाठी येऊ लागले आणि बऱ्याच दिवसापासून राजूरेश्वराचं मंदिर बंद होतं आणि राजूरेश्वर हे बुद्धीचे दाता आहेत आणि जेही लोक व्यसनमुक्त संकल्प करतील आणि त्यांना ते व्यसनमुक्त जीवन जगावे आणि त्यांना परत दारू पिण्याची बुद्धी येऊ नये, त्यासाठी माझा संकल्प होता की शेलूद येथील गजानन महाराज यांच्या पायरीपासून तर राजूरेश्वराच्या पायरीपर्यंत दंडवत घालत यावे। आणि आज 3-4 दिवसापासून आम्ही ती यात्रा त्या ठिकाणी करतो आहोत आणि आज ती पूर्णत्वाला गेली आणि राजूरेश्वराचं दर्शन झालं आणि खूप मोठा आनंद त्या ठिकाणी वाटला। आणि एवढंच परत त्या ठिकाणी राजूरेश्वराला मागणं घातलं की आता परत जी माणसं आमच्याकडे येऊन व्यसनमुक्त होतील किंवा जे व्यसनमुक्त संकल्प कथा कीर्तनाच्या माध्यमातून करतील त्यांना परत त्या ठिकाणी त्या मार्गाकडे जाण्याची बुद्धी त्या ठिकाणी देऊ नको, एवढंच राजूरेश्वराला मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यामध्ये ज्यांनी मनापासून तनमना धनापासून अशी प्रार्थना केली राजूरेश्वराला की राजूरेश्वरा या परिसरात नव्हे संपूर्ण देशामध्ये कुठल्याच प्रकारचा माणूस व्यसनमुक्त व्हावा, त्याला कुठल्या व्यसन असू नये अशी या ठिकाणी प्रार्थना